सुंदर सुंदर तुलसी हार तुलसी हार तुलसी हार
पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे जय जय राम कृष्ण हरे आवाज जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बोला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा सर्व सुखाचे
आगर सर्व सुखाचे बाप रखमादेवर बाप रखमादेवर बाप रखमादेवर देवीवर तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय आवाज जरा व्यवस्थित हा बंद पडतोय ते सर्व क्लिअर करून घ्या मग चालू भक्ती सन्माने पूजिला 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 ए पाहुनेर पंगती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती पंगती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती पाहुनेर पंगती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती पाहुनेर पंगती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती संत द्विज वृंदे शोभती पुढे आरंभोनी कथा बुकामाळा गंधाक्षता बुकामाळा गंधाक्षता बुकामाळा गंधाक्षता पुढे आरंभोनी कथा बुकामाळा गंधाक्षता बुकामाळा गंधाक्षता निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती वैभव आनंदे नाचती उभयता आनंदे नाचती उभयता आनंदे निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे नाचती उभयता आनंदे नाचती उभयता आनंदे हे पाहुनेर पंगती हे पाहुनेर पंगती पाहुनेर पंगती नाचती ते द्विज वृंदे नाचती संत द्विज वृंदे नाचती संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते विठोबारकुमाई विठोबारकुमाई हे विठोबारकुमाई 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 हे विठोबारकुमाई
सन्माने पूजिला सन्माने पूजिला देवघरा आला देवघरा देवघरा भक्ति ने पूजना भक्ति ने पूजना पाहुने न संगते पाहुने न संगते पाहुने न संगते
टाळी वाजवा भजन करा शाहीच्या बाजूला जिप्पो झालाय बघा थोडा कमी करा हरी हरी देवघराला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विजवृंदी शोभती पुढे आरंभुनी कथा बुका माळा गंधाक्षता पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती न्यामने ब्रह्मानंदे न्यामने ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम् पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन संताचिया दूसरे
पांडुरंगा पादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे जेई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेर वचन ऐका कमळापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देव आला घरा भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती प्रस्तुत प्राप्त हरिनाम संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगत वंदनीय परमार्थ आणि भक्तीचा कळस म्हणून शोभणारे तसेच पाचव्या वेदाचे बाप म्हणून ज्यांना मानलं जातं असे ज्यांनी जगद्गुरु ही पदवी त्यांना सर्व संतांनी दिली ज्यांची अभंगाची गाथा पाचवा वेद मानली जाते असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज या संत तुकाराम महाराजांचे सर्वात मुख्य शिष्य पट्ट शिष्य आणि वारकरी संप्रदायातील मानले जाणाऱ्या संतांची ग्रंथ आणि अभंग मालिका मानले जाणारे शेवटचे संत म्हणले जातात असे संत श्री निळोबराय महाराज या निळोबराय महाराजांचा 4 चरणाचा कीर्तनरूपी सेवेसाठी अभंग निवडलेला असून या 4 चरणातील अभंगातून संत श्री निळोबराय महाराज भगवान परमात्मा कोणाच्या घरी येतो का येतो आणि आल्यानंतर त्याचं स्वागत भक्तांकडून कशा प्रकारे होतं याचं यथार्थ वर्णन संत श्री निळोबराय या अभंगातून करतात विठाला 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 इको द्यायला इको आता किम निमित्तानं कशा निमित्ताने या हरिनाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन झालं त्यासाठी कैलासवासी दशरथ गुंडा खाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे चिरंजीव श्री रामभाऊ दशरथ खाडे श्री सुरेश दशरथ खाडे तसंच त्यांची कन्या याच गावातील ओंबाशे परिवारामध्ये त्या पण या ठिकाणी हजर आहेत ओंबाशे परिवारापैकी या ठिकाणी त्यांचे सर्व पै पाहुणे तसेच त्यांची सर्व नातवंड आमचे मित्र श्री आबाजी खाडे यांनी ह्या सर्व ठिकाणी नियोजन लावण्यासाठी संपूर्ण मला विनंती आणि हा सर्व योगायोग जुळून त्यांच्याच प्रेमाने सहकार्याने जुळून आला यासाठी इथं उपस्थित असणारी हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज देवकोळे सदाशिवनगर इथून महाराज पकवाजाची साथ करायसाठी आले त्यांच्या चरणी माझा दंडवत तसंच महाराज या ठिकाणी गायनाचार्य म्हणून साथ देणारे आपल्या मान तालुक्याचं नवीन नवीन आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आणि कीर्ती दुमदमली अंमली आहे असे हरिभक्तीपरायण श्री लक्ष्मणजी महाराज सुतार मनकर्णवाडीकर या ठिकाणी आले त्यांच्या चरणी दंडवत करतो आदरणीय हरिभक्तीपरायण गान कोकिळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र गाजवत असलेले हरिभक्तीपरायण आमचे जी टॉकीज फेम दोन्ही जी टॉकीजला महाराज लोककीर्तन गायनासाठी करून आलेले आहेत तुषारजी महाराज गाडे वारुगडकर हरिभक्तीपरायण आमचे जवळचे अत्यंत लाडके चंद्रहार महाराज हा चंद्रवर्धन महाराज लांडगे आटपाडीकर या ठिकाणी उपस्थित राहिले हरिभक्तीपरायण श्री तानाजी महाराज खाडे टेलर हरिभक्तीपरायण पेटी मास्तर आमचे वाघोबाजी महाराज लोखंडे तसेच हरिभक्तीपरायण सचिन महाराज सूर्यवंशी तसेच आमचे सासरे हरिभक्तीपरायण भगवान महाराज गाडेकर आणि विनेकरी महाराज तसेच गोड अशी साऊंड सिस्टीम देणारे काळूबाई साऊंड सिस्टीम सर्व्हिस पळशी माळवे कंपनी
तसेच तुम्ही असलेले सर्व उपस्थित असलेले या ठिकाणी श्रोते सज्जन मायबाप मंडळी आणि या ठिकाणी संत सेवा हरीचा कावा या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन व्हिडिओवरती तुम्हाला पुन्हा रेकॉर्डिंग पाहता येईल. त्यासाठी चंद्रकांत महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांच्या चरणी एकदा दंडवत करतो आणि सेवेसाठी प्रारंभ करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. तसेच हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज नांगरे यांचं बी या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या बी चरणी मी दंडवत करतो. हरिभक्तीपरायण रामभाऊजी महाराज खाडे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या चरणी दंडवत. हरिभक्तीपरायण आमचे पंच या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्या चरणी दंडवत. हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज पाटील या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्या चरणी दंडवत. आणि आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. त्या निमित्तानं कशा निमित्ताने हा सोहळा आहे तर महाराज ज्या ठिकाणी हरिनाम होतं, ज्यांच्या प्रित्यर्थ हरिनाम होतं, त्यांना वैकुंठामध्ये त्याला भगवत चरणी जागा मिळते. कुठंतरी त्यांची जर योनीला ज्या दुर्गती झाली असली तर सद्गतीकडे रूपांतर होतं. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या चरणावरती भावपुष्पांजली अर्पण करायला खाडे परिवारानं हा संपूर्ण ज्ञानयज्ञ हरिनाम यज्ञ या ठिकाणी जुळून आणला. म्हणून संपूर्ण खाडे परिवाराला एकदा मी दंडवत करतो, धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करूया. देवा आला घरा भक्ती सन्माने पूजिला, पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. सगळ्यात महत्वाचा शब्द लक्षात घ्या, देव आला घरा. अभंगाची सुरुवात कशाने आहे? देव आला घरा. कोणाच्या घरा आला हो? ज्यांचा अभंग आहे त्यांच्या घरा आला. कोणाचा अभंग याचा कीर्तनासाठी घेतलेला? संत निळोबरायांचा. म्हणजे याचा अर्थ जे जे संत आहेत, जे जे भगवंताचे परमभक्त आहेत, त्यांच्या घरी देव येतो हे मान्य झालं. आपल्या घरी आला नाही किंवा येत नाही, ही तर आपली कुठेतरी डिग्री अजून लागत नाही किंवा कुठेतरी आपण कमतरता आहे आपल्या भावात, हे मान्य. संतांच्या घरी येत होता म्हणून आपल्या घरी येत नाही, म्हणून कोणाच्याच घरी येत नाही असं म्हणून चालेल का? हां, म्हणजे देव घरा आला, त्यांनी येणार आहे म्हणून सांगितलं नाही, आला म्हणून सांगितले. देव घरा आला. मग त्याचं आम्ही स्वागत कसं केलं? हा, पुष्पगुच्छ देऊन रिबीन कापून असं नाही स्वागत केलं. भक्ती सन्माने पूजिला. देवाला कशाने पूजायचे? भक्तीचा सन्मान देऊन पूजायचे. महाराज, देव घरी येण्यासाठी काय लागतं आणि देव घरी यायला अडथळा अडचण काय निर्माण होते, ह्या दोन गोष्टीचा आपण जर उहापोह केला, लक्षात येते का? देव घरी येण्यासाठी संतांच्या घरी आलता, आपल्या घरी आला नाही, मान्य आहे. संतांच्या घरी का आला याचं कारण काय? आपल्या घरी का येत नाही याचं कारण काय? देव घरी येण्यासाठी काय लागतं याचं उत्तर, आणि देव घरी यायला कशाचा अडथळा येतो, काय अडवू येतं त्याचं उत्तर मिळालं का आजचा अभंग कळला. विठ्ठला 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 विठ्ठला. मनुष्य जन्म प्राप्त झालेले अनेक लोक आहेत. 7 अब्ज लोकसंख्या पृथ्वीवरती काय करते? जीवन जगते. किती अब्ज? 7 अब्ज. पण किती लोक जन्माला आलेली आहेत? आता ती बाकीचे जर कीटक किती आहेत, पशुपक्षी किती आहेत, जनावरं किती आहेत, झाडं किती आहेत, ही बी सजीव सृष्टीमध्येच मानलं जातं. परंतु त्यांना भगवंताची भक्ती करण्याची बुद्धी आहे का? आहे का? नाही. मग हाय कोणाला? जी पृथ्वीवरती 7 अब्ज लोकसंख्या ज्यांची आहे, म्हणजे मानव, ज्यांना हा मानवी नरदेह प्राप्त झाला, त्याला भक्ती करता येते, त्यांना देव घरी बोलवता येता येऊ शकतो. आणि काय ज्ञान नाही कोटे, नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोटे, कोटे, आणि काय ज्ञान नाही कोटे, याची देई घडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोटे, याची देई घडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोटे, आणि काय ज्ञान नाही कोटे. त्या टेपचा आवाज येतोय, सोडवलाय का? आवाजच बंद झालाय. म्हणजे एवढाच फक्त आवाज चालू आहे, त्याचा आवाजच नाही. तिकडे फिरवा घे, पण आवाज चालू ठेवा त्याचा मोकळं, म्हणजे आवाज वाटतच नाही काय, उगं कोंडल्यासारखं होतं एवढ्या एवढ्यात. हां, काहीतरी करा, उलाढाल करा काहीतरी. विठाला विठाला विठाला. बंद पडलं बघा.
एकदा सेटिंग लावलं का शेवटपर्यंत हल्लं नाही पाहिजे, एकदाच लावायचं. अरे अरे परत बंद नाही पडलं पाहिजे. देव घरा का येतो, कुणाच्या येतो, आपल्या घरी का येत नाही. आता जरा आवाज यायला लागला मग तसं त्या अगोदर ठेवायचं जेणेकरून हामिंग आलं नाही पाहिजे, तशी जागा निवडायची. देव घरी का येतो, कोणाच्या येतो आणि आपल्या घरी का येत नाही. देव घरी येण्यासाठी देवाला जे लागतं ते आपण देत नाही, आणि संतांच्या घरी देव आला, संतांनी देवाला जे लागतं ते दिलं. आता देवाला काय लागतं, पेढं, कंदी पेढं, बासुंदी, गुलाबजाम, चक्का असं लागतं का हो. विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामात रे गाओ प्रेम विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. आता देव सगळ्या जगातल्या देवाचा देव कोण आहे माहिती आहे का. बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव, जो या देवाचाही देवा, जो या देवाचाही माझा पंढरीराव जो या देवाचाही देव, महाराज पकवून साहेब सगळ्या देवाचा जो आहे त्याची भक्ती करायची सोडून कुठंतरी बांधाव तालीव दगड रवायचा. हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजिती भूते केते. तुकोबराय त्याला काय म्हणते ती भूत केत. त्याला सिंदूर थापायचा झाला, मसबान झाला, अमुकन झाला, रानोबान झाला, दगडबान झाला, दोंडोबा त्याला म्हणायचं. आणि जो खरा देव आहे तो का म्हणे कैसे आंधळे हे जग गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, तुका म्हणे कैसे आंधळे जन, कैसे आंधळे जन, तुका म्हणे कैसे आंधळे जन, कैसे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवा, खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरून गेलो आणि कुठंतरी अलीकडचं कुठंतरी देव दगडाचा निर्माण करायचा आणि अंधश्रद्धा बळवळून बळकळून खऱ्या देवाला जे काय पाहिजे ते द्यायचं नाही आणि खोट्या देवाचं काहीतरी तर नवस सायास करत बसायचं. ही अज्ञानाची भक्ती झाली माणसाची. आंधळ्यापणात चालल्यानंतर कुठंतरी आपला पाय घसरून आपल्याशिवाय राहत नाही. मग मला एक बोलायचंय महाराज, संतांनी जी भक्ती केली ती खरी भक्ती केली, आंधळ्यापणाची भक्ती केली नाही. आणि आपण कोणाला बी देव म्हणतो. मला एकच प्रश्न विचारायचा, देवाला जे दे पाहिजे ते देव दिल्याशिवाय देव घरी येत नाही. देवाला नको ते दिलं तर देव घरी येत, जे पाहिजे ते दिल्यावर घरी येतो. हे महत्वाचं वाक्य समजून घ्या. आता एक विचार करायचा, आपण सर्वजण देवाला जे पाहिजे ते देतोय का देवाला नको आहे ते देतोय. मला तुम्हाला इथं सर्वजण बसलेला एक सवाल विचारायचा आहे. 1,01,101 रुपये बक्षीस. तुम्हाला किती बक्षीस आहे?
ऑन व्हिडिओ कॅमेरा कीर्तन रेकॉर्डिंग होते, त्या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग होते, त्यांना सुद्धा प्रश्न आहे. आजपर्यंत तुम्हाला कुठल्या देवानं रात्री मेसेज केला, फोन केला, कॉल लावला की लय दिवस झालं माझ्या तोंडाला चव नाही, एक 4-5 बोकडं तेवढी मला काप? आजपर्यंत तुम्हाला कुठल्या देवानं फोन केला मला तेवढं सांगा, मला दाखवून द्या पुरावा. हे बघ मला रात्री देवाचा मेसेज आलता, मला 5 बोकडाची दावण काप, माझ्याकडनं 1,01,01 रुपये तिथंच घेऊन जायचं. विठाला विठाला मग खऱ्या भगवंताच्या भक्ताला फक्त प्रेम लागतं, भगवंताला फक्त प्रेम लागतं. विठ्ठल आवडी प्रेम भाव, आणि मग ते प्रेम भाव देवाला द्यायचा पाहिजे. आणि मग दुसरी लक्षात गोष्ट घ्यायची गरज आहे की आपल्याला संतांना जशी तळमळ लागली ती आपल्याला का लागत नाही? हां, मग आता संतांना कोणती तळमळ लागली ती? काही ऐशी दशा येईन माझे अंगा, काही ऐशी दशा येईन माझे अंगा, काही ऐशी दशा येईन माझे अंगा, काही ऐशी दशा येईन माझे अंगात अशी दशा येईन माझ्या अंगात चित्त पांडुरंगीत झुरत असे. एखाद्या माणसाचा नाद लागला, आवड लागली, त्या माणसाचा जीव गुंतला तर त्याला काहीतरी आणून दिलं तर त्याला दुसरं गोड वाटत नाही, त्याच्यासाठी त्याचं मन झुरतं. तसं पांडुरंगासाठी हे चित्त ज्याचं झुरतंय त्याच्या घरी देव येतो. कोणाच्या बी घरी देव यायला काय देव बाजारचा भाजीपाला आहे का? म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. मग आता देव घरी येण्यासाठी काय लागतं? नामदेव महाराजाला विचारलं, तुमच्या घरी देव येतो, तुमच्या हातचं दूध पितो, तुम्ही नेमकं काय दिलं किंवा कशामुळे आला, तुमचं भांडवल काय आहे? तर तो नामदेव महाराज काय म्हणले माहिती आहे का? जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म देवाया विठ्ठल कृपा केले, देवाया विठ्ठल कृपा केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्म
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. काय सांगितले? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. त्याशिवाय भगवान परमात्म्याची भक्ती करण्याची सद्बुद्धी प्राप्त होत नाही. कोणाच्या घरी देव आला मला सांगा? जे संत निळोबरायांच्या घरी भगवान परमात्मा त्यांनी जीवनात गुरु करायच्या आधी आला. आता बोला, जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय देव भेटतो का? पण संत निळोबराय असे संत आहेत, त्यांना फक्त अनुग्रह मिळणार होता. सद्गुरू संत जगद्गुरु तुकाराम महाराजांना भेटले. मला सुद्धा उद्धार व्हायचंय, मला सुद्धा भगवंताची प्राप्ती करायची, मला बोध करा. तुकोबरायांनी त्यांना दिलं आश्वासन, पण तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं, त्यांना अनुग्रह द्यायचा राहिला. आणि निळोबरायांनी काय केलं? परत मला अनुग्रह न देतात तुकोबराय वैकुंठाला कसं विमानात बसून गेलं. आजपासून अन्न आणि पाणी घ्यायचं नाही, झाडाखाली जाऊन बसले. आणि फक्तच जय तुकोबराया श्री तुकोबराया, जय तुकोबराया श्री तुकोबरा, एवढाच धावा द्यायला. आणि महाराज देवाला तिकडं घाम फुटला. देव म्हणला वैकुंठातनं, अरे रे 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 तुकोबराय तुम्ही इथं आला आणि तुमच्या नावाने एक शिष्य तुम्ही सद्गुरू तुम्हाला त्यांनी मानलंय. आले वैकुंठातनं भगवान शंखचक्र पदा गदा पद्म हाती घेऊन आणि आले म्हणले निळोबराया इथं असं हात लावला, उठा उठा. ज्याला पाहण्यासाठी लोक गिरी कपारी हिमालयामध्ये जाऊन 1000 वर्ष योग साधना समाध्या करतात, कुंडलिनी जागृत करतात, तरी मी गाठ पडत नाही. पण तुम्हाला भेटाय ऐकता आलोय असं म्हणल्यानंतर त्यांनी डोळं बी बघडलाय. तर तुला आमंत्रण नाही येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आला सिका. देवालाच कोड्यात उलट्यात घेतला. तुला बोललो का बिगर आमंत्रणात आलाच. बघा देवासाठी लोक रात्रंदिवस संत महात्म्याने काय आपलं काया वाचा मन झिजवलंय. आणि त्याला म्हणले तू देवा मला ऐकता आलेला लोक आहे, मला गुरुमुखातनं गुरु अमृतातनं गुरु ज्ञानातून मला तुझी भक्ती केली मग तुम्हाला प्राप्त हो. हा म्हणून देवाला म्हणले निळोबराय म्हणले निळा मने आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत सो, तुकयाचा धावा करीत सो. हा मी तुकोबरायांचा धावा करतोय, तुझा धावा करत नाही. देवाला आल्या माघारी घरी जावं लागलं. ते निळोबरायांचा अभंग आहे. मग त्यांनी तुकोबरायांना यावं लागलं. तुकोबराय आले, मस्तक वाट ठेवला. निळोबराया माझ्यासाठी अन्न पाणी सोडलं आणि निळोबरायांना अनुग्रह दिला. आणि त्या निळोबरायांचा आजचा अभंग आहे. देव घरी आला. कधी आला? हृदयात शुद्ध भक्ती प्रेम भाव निर्माण झाल्यावर देव आला. असा कोणा जीवनात आला? त्याच निळोबराचे सद्गुरू कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. महाराज आयुष्यभर भगवंताची भक्ती केली. 65 लाखाच्या जहागीरदारीला आग लावली. 65 लाखाची जहागीरदारी कर्ज खाताची रांगोळी केली. 400 एकर जमीन दान केली. स्वतःचा वाडा दान केला आणि अंगणात आले जाळोनी संसार बैसलो अंगणी. अंतरला भंडारा डोंगराचा नाद आणि एकच रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. एवढाच नाद धरला. मग समाजकंटकांना बघवते का? एका बाईला सुपारी दिली, तिला सांगितलं की तू सोनं नाणं तुला काळजी तेवढं देतो. तुकोबरायांना फक्त बदनाम करायचं. जाऊन त्यांना समाधीला बसल्यावर पाठीमागणं जाऊन मिठी मारायची. आम्ही लोक पंच घेऊन इथून सांगतो तुकाराम महाराज सुद्धा बाईच्या वेळात आहे म्हणून. काही लोकांच्या तुकाराम महाराजांना कीर्तनाला का बोलवते म्हणून
मंबाजी भट्टांनी येताच्या काठीनं सगळी पाटण सडकून काढली. एका बाईने तर माझ्या नवऱ्याला लय कीर्तनाचा नाद लावला रे तो. होय रे सांगून दमली, पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला तिचा नवरा काय यायचा बंद होईना. मग तिने सांगितलं म्हणजे चहा प्यायला एकदा महाराजांना घेऊन या की आपल्या घरी. तुकाराम महाराजांना गोड बोलून घरी बोलवलं, गोंगडं टाकलं आणि घरात उकळतं पाणी आंघोळीचं भगोल्यात ठेवलं होतं महाराज. तुकाराम महाराज पुढे चहा पित आहेत, पाठीमागणं आली म्हणजे तुझा तुकोबाला आदलच घडवते म्हणजे पाठीमागणं गरम पाणी उकळतं. तरी तुकाराम महाराज म्हणले नाहीत कधी देवाकडं माझी तक्रार आहे म्हणून. मग एवढं तुकोबरायांचा छळ झाला. भगवंत तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल एका बाईनं आणून ठेवलं. म्हणली तुझ्या कीर्तनाच्या नादामुळं म्हणले माझं एकुलते एक मुलगा म्हणले मला दवाखान्यात पोराला नाही सोडून नवरा कीर्तनाला आला, माझं पोरगं मेलं, ठेवलं वंगड्यावर. तुकाराम महाराज म्हणाले अख्खं गाव घेऊन आली ती काठी बिटी घेऊन, मला माराय तेवढं जीव मार पण कीर्तन झाल्यावर मार म्हणले तुकाराम महाराज. आणि महाराज कीर्तनात जय विठ्ठल व्हायच्या अगोदरच महाराज मेलेलं मूलसुद्धा पांडुरंगाच्या कृपेनं जिवंत होऊन कीर्तनामध्ये टाळ रंगात नाचू लागलं महाराज. एवढी सामर्थ्य तुकोबरायांचं. पण महाराज शेवटची वेळ जेव्हा आली भगवंत तुकोबरायांच्या अंगसंग एकरूप झाले आणि आता हा देह घेऊन सदैव वैकुंठाला जायच्या अगोदर समाजकंटकांनी अजून सुद्धा थांबले नाहीत. तुकोबरायांची कीर्ती ज्याला सहन होत नाही. तुकोबरायांचा जीव की प्राण म्हणजे काय, तुकोबरायांची लिहिलेली अभंगाची गाथा घ्या म्हणली गाथा आणून दे इकडं म्हणले. तुला अधिकार नाही ग्रंथ लिहिण्याचा, तुला अधिकार नाही अभंग लिहिण्याचा म्हणले. अहो माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. घेतलं गुंडून धरा वडत माझ्या तुकोबरायांना इंद्राणीच्या डोहावर नेलं महाराज आणि भली मोठी दगडाची तोड आणली आणि त्या अभंगाच्या गाथेला महाराज बांधली करकचून. 4 परसाचा खोल असलेला तो इंद्राणीच्या डोहामध्ये महाराज गाथा दगडाला बांधून बुडवून टाकली महाराज. आयुष्यभर महाराज ज्या गाथेसाठी आयुष्य वेचलं माझ्या तुकोबरायांनी ती गाथा दगडाला बांधून महाराज पाण्यात भिजवून टाकल्यावर राहील काय त्या गाथेचं काय महाराज. आता जी राक्षस पार्टी गँग आहे लागली की उड्या मारायला, आनंदानं उड्या मारायला लागली. बरं झालं तुकोबाची गाथा बडवून टाकली आणि उगं खिजवाय दारात यायला लागली. काय तुकोबा आयुष्यभर भक्ती करून काय मिळलं, जखमवर मीठ चोळणं म्हणतात ना हे प्रकार बघा. काय मिळलं आयुष्यभर. परत एक जण पुढे येऊन मला लागली काय नास्तिक लोक, अरे तुझा देव असता तर पांडुरंग तुला आला असतं की गाथा वाचवायला. आहे का तुझा देव तरी, ज्या देवासाठी का तो घरदार जाळलंच, अंगणात बसलाच आणि रात्रभर जंगलात कुठं तरी कार्याकापारी हिंडत बसला, रामकृष्ण हरी करत विना गळ्यात अडकून भजन करत, तो देव तरी तुला वाचवाय आला का रे तुझी गाथा. अरे येलच कुठनं, या जगात देवच नाही. अशी माणसं लोक निंदा करू लागली. तुकाराम महाराजांना जेव्हा नावं ठेवली तेव्हा तुकाराम महाराज वाटलं देवना संसार तुका दोहीकडे चोर, तुका दोहीकडे चोर, तुका दोहीकडे चोर. अशा पद्धतीने संसार तुका दोहीकडे चोर, तुका दोहीकडे ना संसार घडला काय लोक म्हणले, ना तुला देवधर्मी नाही मिळाला आणि तुझा संसार व्याचे वाटोळं झालं आणि तुला देव बी नाही मिळला. म्हणले काय तुकाराम महाराज म्हणले खरं आहे. लोक मला अशी म्हणू लागली देवना संसार तुका दोहीकडे चोर. माझी दोन्हीकडं फजिती झाली. पण तुकोबराय म्हणले मला जे मिळाय पाहिजे होतं ते भगवंताचं राम रतन धन पायो ते मला मिळालं. पायोजी मैरे पायो राम रतन धन पायो ते मला मिळालेलं आहे. लोक मला चोर म्हणू नाहीतर लोक म्हणून दे काय मला मिळायचा तो देव मिळालाय म्हटले. पण जेव्हा लोक म्हणली या जगात देवच नाही म्हणून आला नाही ते मात्र तुकोबरायला सहन झालं नाही. देवा तू आहेस, देवा तू आहे. लोकांनी देव नाही म्हणलं का तुकाराम महाराजांना वाटायचं कानामध्ये उकळचं तेल माझ्या कोणीतरी ओतलंय का. ज्या देव आहे म्हणूनच मी आयुष्य वेचलं देवासाठी आणि लोक देव नाही म्हणतात. कसा नाही माझा देव. मग काही जी खरोखर तुकाराम महाराजांची साधक मंडळी ती घरी तुकाराम महाराजांची यायला लागली. तुकोबा तुम्हाला गावात हकलून दिलं असतं तरी चाललं असतं, आम्हाला वाईट वाटलं नसतं. पण जी गाथा तुमचं जीवन आणि सर्वस्व आणि माझ्या पांडुरंगाच्या भक्तीचं सगळं वर्म तुम्ही जरी देह घेऊन भगवंताच्या वैकुंठाला गेलं तरी मागच्यांनी काय करायचं. तुमच्या भक्तीचा बोध खरा गाथेमध्ये ती गाथा जर आमच्यासारख्या मागच्याला नाही मिळली तर काय करायचं. आम्ही प्रार्थना करतोय खरोखर तुम्ही पांडुरंगाला गाथा मागा दिल तुम्हाला पांडुरंग म्हटले.
मग त्या लोकांनी केलेली विनंती बघून माझे तुकाराम महाराजांनी घेतला गाळ्यामध्ये विना, थेट इंद्रायणी नदीचा तीर गाठलं. ज्या डोहात गाथा बडवली होती, आज जिथं गाथा मंदिर बांधले ना देहूमध्ये, तुम्ही जाऊन बघा, मोठं गाथा मंदिर बांधले. संगमरवरामध्ये तुकाराम महाराजांचे 5200 अभंग त्या संगमरवरावरती कोरलेत, त्या डोहाच्या ठिकाणीच गाजले. आणि माझे तुकाराम महाराज तिथं पोचले, गळ्यामध्ये विना घेतला आणि पंढरीनाथाला सांगितलं, भगवंता तो आज मला जिथं जाईल तिथं भेटला, माझ्या कीर्तनात येऊन मूल जिवंत केलं. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या कीर्तनात आले, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाला वाचवण्याची तुला विनंती केली, तर तो सगळ्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजच लोकांना दिसू लागले. गनिमांच्या तावडीतून माझ्या शिवाजी महाराजांना वाचवलं. जिथं जाय तिथं माझ्या मिरचीचं पैसं लोकांनी फुकाट मिरची माझ्याकडनं नेली, बाजारात गेल्यावर तर मिरचीचं पैसं देवा तू वसूल करून दिलं. आतापर्यंत सगळ्या ठिकाणी आलाच, आता तुला एकदा मात्र लोक तुला देव नाही म्हणते ती, तू हाय हे सिद्ध करायला तुला एकदा यावं लागेल म्हणले. कोण म्हणले? तुकोबराया. कारण देवा तू कुठं नाहीस. विठ्ठल विठ्ठल जळे तळे भरला, रिताचा मनाई मुरला, तुम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल ते विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिताचा मनाई मुरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल ते विठ्ठल. सर्वत्र भगवंता तूच आहे. कारण कुठं कुठं आहेस? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगा. बघल तिकडं जाईल तिकडं भगवंता तू माझ्या सोबत आहेस. आणि म्हणून भगवंता आता एकदा फक्त लोक देव नाही म्हणतात ना, त्यांचं खोटं करून दाखव आणि तू हाय हे सिद्ध करून दाखव. माझ्यासाठी आतापर्यंत 1000 वेळा आला, पण ह्या नास्तिकांची तोंड बंद कर. महाराज तुकाराम महाराज बसले इंद्राणीच्या डोहावरती, 1 दिवस झाला, पण जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत थुंका सुद्धा गिळणार नाही. अन्न पाणी तर सोडून द्या. अनुष्ठान मांडलं माझ्या तुकोबरायांनी आणि महाराज अन्न पाण्याचा त्याग केला. लेकरा बाळांना आणि पत्नीला बातमी कळली, पत्नी सुद्धा आली. अहो जेव्हा तुम्ही इथं थांबा, भजन करा रात्रंदिवस, पण जेव्हा तरी. आवले पत्नीला सांगितलं, ज्या वेळेस माझा पांडुरंग परमात्मा इथं येईल आणि या नास्तिक लोकांची तोंड बंद करेल, त्याच वेळेस मी अन्नाचा घास तोंडात घेईल, ना तर पाण्याचा थेंब पडेल, तोपर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नाही म्हटले. 1 दिवस झाला, पत्नी येऊन बसली. 2 दिवस झालं, मुलं येऊन बसली. महाराज तुकाराम महाराज, बाबा ज्या अर्थी तुम्ही पाण्याचा थेंब पेत नाही, एक अन्नाचा घास खात नाही, तर आम्ही सुद्धा अन्न खाणार नाही. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांची मुलं आहेत ती. महाराज सामान्य कुटुंबातली नाही, ती संतांची लेकर आहेत. ती नाही म्हणले आम्ही सुद्धा अन्नाचा घास खाणार. 2 दिवस झाले. 1 दिवस एखादं धरायची मुली तर आपल्याला सारखं भुकत पोटात कावळं वराडतात. 3 दिवस झालं पांडुरंग परमात्मा नाही आले. 4 दिवस झालं महाराज आपली लगेच शंका देवावर बोटं मोडायची लगेच सुरुवात होती. कुठं देव आहे तवा, हा कुठं बसलाय लपून, देवाच्या नावानं बोटं मोडतो आपण. महाराज किती संतांच्या निष्ठा प्रकार आहे हे बघा. फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक. महाराज परी नारायणाला ते कधी महाराज दोष देत नाही संत. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले तुकाराम महाराज उपाशी, त्यांची कन्या, त्यांची मुलं बाळ उपाशी आणि त्यांची पत्नी उपाशी. सगळ्यांनी महाराज तिथं अख्खं घरदार पांडुरंगाचा दावा करते. पांडुरंगाला दया नाही. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले. महाराज गाथा बुडवून 5 दिवस झालं, 6व्या दिवशी उपोषणाला बसले होते. तिथनं पुढं पहिला दिवस, 10वा दिवस उघडला महाराज. तरी पांडुरंग परमात्मा भेटायला आले नाहीत. तुकाराम महाराजांना वेळ दुःख वाटायला लागलं का आनंद वाटायला लागला? आपल्याला वाटतंय 10 दिवस उपाशी म्हणल्यावर किती अवस्था. महाराज पोट आणि पाठ एकामेकाला चिटकायची वेळ आली महाराज. पण तुकाराम महाराजांना आनंद वाटायचा. ते म्हणायचे देवा
तू जितका उशीर लावशील तितका मला प्रेम अंतकरणात दाटून येते. विरह प्रेमाचं सुख वेगळं असतं महाराज. आता मात्र देवा तुझ्या भेटीची एवढी तळमळ लागली, एवढी होळ लागली भगवंता. 13वा दिवस उजडला. 13वा दिवस. लेकरं बी उपाशीन, बायको बी उपाशीन, तुकोबराई असा उपाशी, पाण्याचा थेंब नाही पिले. त्यावेळेस जी अंतकरणात तळमळ लागली महाराज. पेटी लागे जीवा लागले सियास, पेटी लागे जीवा लागले सियास, पेटी लागे जीवा लागले सियास, पेटी लागले आहे रात्र दिवस, आहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागले सियास, भेटी लागे जीवा लागले सियास, पाही रात्र दिवस वाट तुझे, पाही रात्र दिवस वाट तुझे, भेटी लागे जीवा लागले सियास, भेटी लागे जीवा लागले सियास. अशा भगवंताच्या भेटीची जीवाला आस लागली महाराज. रात्रंदिवस देवाच्या नावाचा टाह पडला. तुकाराम महाराजांचा घसा बसला महाराज भगवंताच्या नावानं हाका मारून. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणले, भगवंता तुझ्या भेटीसाठी माझ्या चित्ताची अवस्था कशी झाली सांगू का तुला भगवंता. जसा एखाद्या उन्हाळ्याच्या चैत्र मासातलं दिवस असा होतं, आणि जसं आपल्याला ऑक्सिजन नसेल तर माणूस गुदमरून मरतो, तसं माशाला पाण्यातनं बाहेर काढलं तर मासा सुद्धा पाण्याविना तरमडतो. तसा मासा ऐन चैत्र माशाच्या महिन्याच्या फफोट्यामध्ये कोणीतरी बाहेर काढून फफोट्यामध्ये, तापलेल्या फफोट्यामध्ये फेकावा, आणि तो मासा जसा तरपडतो तशी माझी तुझ्याशिवाय भगवंता अवस्था झाली. लवकर ये जीवना वेगळी मासोळी, 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 पैसा तुका पैसे झाले माझ्या जीवा, पैसे झाले माझ्या जीवा, पैसे झाले माझ्या, पैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा, भेटसी केशवा, केव्हा भेटसी, केव्हा भेटसी केशवा. काय सांगितलं महाराज प्रमाण. विठाला 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 विठाला, हो तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. काय सांगितलं, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. आणि महाराज तशा पद्धतीनं मासा जसा पाण्याविना तर पडतो तसा भगवंता तुझ्याशिवाय मी तर पडू लागले. 13वा दिवस उजळल्यानंतर महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं आता सहन होईना, तुकोबराया तुम्हाला विरह भक्तीचं प्रेम मी दिलं, सुख दिलं,
एका 10 ते 12 वर्षाच्या बाळाचं रूप माझ्या भगवंतानं घेतलं, मूळवर मुगट पिसारा इथं लावला आणि महाराज खांद्यामध्ये एक काठी, अंगावरती घोंगडं घेतलं आणि माझा परमात्मा पांडुरंग परमात्मा पिवळा पितांबर नेसून आल्यावर थांबला नाही. 4 पुरुष त्या डोहामध्ये महाराज बुडी घेतली, दगडा ते तळ्याला जाऊन दगडा सकट भगवंतानं गाथा वर आणली. दगडा सकट देवाचा हात लागल्यावर काय कागद बोललं राहते का? कागद जसं वाऱ्यानं फडफडावं असं कोरडं खट. जळी दगडा सहित वया तारियल्या जैश्या लाया. तुकोबरायांचा हुकूम ऐकला माझ्या भगवंतानं, गाथा वर आणली. तुकाराम महाराजांना डोळं बंदच आहेत, जीव नकात आलाय, पाठीला पोट चिकटलंय. 13 दिवस अन्न आणि पाणी नाही महाराज. भगवान परमात्मा गाथा घेऊन आले आणि माझ्या पांडुरंग तुकाराम महाराजांच्या मांडीला बसले. तुकोबा ऐका, बघा कोण आले. डोळं उघडा. गाथा घेतली आणि तुकोबरायांच्या मांडीवरती ठेवली. तुमची गाथा जशी होती तशी तुमच्या मांडीवरती आहे, डोळं उघडा तुकोबराया. तुकाराम महाराजांच्या डोळ्यावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवा. जसं 2-3 वर्षांना आपल्या लेकराची गाठ आपल्या आईला पडावी, 4 वर्ष लेकराची मायेची ताटातूट होती आणि अचानक गाठ पडावी, तशी आई जशी आपल्या लेकराला कुरवाळते तसा पांडुरंग परमात्मा माझ्या तुकोबरायाला कुरवाळू लागला. डोक्यावरून हात फिरवू लागला, गालावरून हात फिरवू लागला. तुकोबा डोळे उघडा, तुकोबा डोळे उघडा. आणि शेवटी तुकोबरायाने मंद रीतीनं हळूहळू डोळं उघडलं. बघताय तर सावळा भगवान पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे महाराज पांडुरंग बालकाच्या रूपातनं. आणि गाथा तुकोबा तुमची गाथा तुमच्या मांडीवरती हजर आहे म्हटले. तुकाराम महाराजांनी ती गाथा घेतली. पांडुरंगाला सांगितलं, भगवंता किती तू परम दयाळू आहे रे, किती भक्त वत्सल आहे रे. तू माझ्यासाठी धावून आला, माझ्यासाठी घरी आला, माझ्यासाठी माझ्या विनंतीला मान दिला भगवंता तू. आणि जेव्हा ती नास्तिक लोकांनी बघितलं गाथा बुडवून सुद्धा 18 दिवसानं, म्हणजे पहिलं 5 आणि नंतर 13 दिवसाचं उपोषण, 5 आणि 13 18 दिवसानं गाथा जशीच्या तशी जेव्हा वर आलेली बघितली, दुई हातानं बोंबलायला लागली. आणि तुकाराम महाराजांची शिष्यमंडळी आनंदानं नाचू लागली. आणि मग म्हटले तुकाराम महाराज, तुम्ही देवाला माना अगर न माना, जेवण देवाला खरोखर काळजापासून समर्पण भाव दिला, शुद्ध भाव दिला, त्याच्या घरी देव येतोच येतो. हे निळोबराया अभंगाच्या देवघराला आला देवघराला भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, पाहुणे पंगते पाहुणे पंगते. भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, देवघराला आला पाहुणे पंग. देवघराला भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला, भक्ति सन्माने पूजिला. असा भगवंत जेव्हा घरी आला तर त्याला देवाला कशाने पूजायचं या? लय लिंब नारळ काय 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 लय लागतं देवाला, असं काय लागत नाही. फक्त अंतकरणपूर्वक भक्ती सन्मानानं देवाची पूजा करायची. आता देवाला माणसं काय कमी जाते ती का?
रांगाच्या रांगा लागते ते देवाला जायला. तिथे बी गेल्यानंतर दर्शन डायरेक्ट मिळा म्हणून 500 रुपये भरून ऑनलाईन पावती काढते ती. माणसं तुडवून देवाला जाते ती. त्यांना वाटतं देव पावल. देव असा पावतो का? आता जर तुम्ही नुसतं करा की एक लजगर चालली मथुरा कन्याकुमारी किंवा तिकडं अयोध्या वाराणसी काशी, माझं पैसे पहिलं बुकिंग करून घे म्हणते ती. लगेच देवाकडे बुकिंग करते ती माणसं. तीर्थयात्रेचा नुसतं दुडगोच धिंगाणा. तिथं जाऊन महाराज खऱ्या अर्थानं देवाला गेलं तर भक्तिभावानं गेलं पाहिजे. तिथं खरं सांगा, ही जी लसगऱ्या भरून जाते ती, मला एक उत्तर द्या. ती देवाची पांडुरंगाची प्राप्ती व्हावी, देव घरी यावा म्हणून जाते ती, का माझा संसार सुखाचा होऊ द्या मागणी? सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे जी सगळी लोक येतात ती जिरं मिरं हिंग मिऱ्याचंच गिराईक येतं. या माझ्या म्हशीला रेडकू कधी होईल, माझ्या हिरीला कधी पाणी लागेल, माझ्या घरात पाळणा कधी आलं, ह्या असलं मागाय माझ्याकडे लोक येते. ते असलं मागा येऊ नका रे. माझ्या रामाच्या रामनवमीला तुम्ही येता तर रामाच्या रामनवमीला रामच मागायला या. तसं नाही. मग तसं लोक मागाय जाते ती तिकडं, आणि माझा संसार सुखाचा होऊ दे. तिथं गेल्या बी ही गिरायक काय करतो महाराज, मी तर म्हणतो असल्यानं जाऊन बी उगच पैशाचा नाश, अंगारा बुक्याचा नाश, पैशाचा नाश. आणि तिथे बी जाऊन तिथं काय, तिथं आल्या देवाचा ग्रंथ घेऊन येत नाही ती. तिथनं नातवाला येताना खेळणं घेऊन येतं या. पण ती म्हणत नाही की एखादा ग्रंथ घेऊन जावा. भगवंताची भक्तीसाठी आपल्याला भगवंताने नरदेह दिलाय. देव घरी आला पाहिजे, हे खरं बोलायचं. खरोखर वाटतंय का माणसाला देव घरी यावा? असंच कोणाला वाटत नाही. देव घरी येऊन असंच वाटतं. तुम्ही म्हणताला असं कसं काय? माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देव घेतला डोक्यावर, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन एखादा माणूस बेल कसा वाटतो, बेल तसं वाटाय आले तुकाराम महाराज. आणि म्हणू लागले प्रत्येकाला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसणे, ऐकाला घर पुसणे, ऐकाला घर पुसणे. घर पुसोई, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसणे, ऐकाला घर पुसणे, देव घ्या कोणी, आयताला घर पुसणे. घरी जाऊन आम्ही राहू द्यावा, आम्ही आता जी कच्ची मच्छी माणसं. पण तुकाराम महाराज साक्षात देव द्या गेलं लोकांच्या घरी. तर लोक काय म्हणले, दरवाजा बंद, ओय रॉंग नंबर, देव न लगे, देव न लगे, आम्हाला तुमचा देव नको आहे, व्हा पुढच्या घरी. लोक काय म्हणली, तुकाराम महाराजांना व्हा पुढच्या घरी. मग तुमचं आमचं कसं आहे? देव खरंच पाहिजे का आपल्याला? अहो हितनं वाटतच नाही बीबीच्या देठापासून देव पाहिजे म्हणून आपली चुकामुक आहे व देवाची आपली. कळतंय का? म्हणून अशा पद्धतीनं देव साधू संतांच्या घरी आला. आता वाटतं लोकांना जास्त शिकल्यामुळं, हे देव आम्ही काही देखत बघितलंय का? जेव्हा बघू तेव्हा मग आणू. आणि आता काय देवधर्म करायचं आमचं वय आहे का? मी माझे जे काही मित्र आहेत ना पोलीस स्टेशनला, आता मी पोलिसाच्या माझ्या आता पोलीस स्टेशनला संबंध येतो, पोलिसांचा किंवा वकिलांचा येतो, शिक्षकांचा येतो, बऱ्याच उच्च शिक्षित अधिकाऱ्यांचा येतो. त्यांना म्हणलं का नाही, अहो मानव जन्म एकदाच मिळतोय 184 योनीनंतर, पुन्हा पुन्हा हे चान्स नाही. आणि बरं माणसाचं आयुष्य आहे किती व मिळाले? आता माणूस 60 वर्षाच्या वर जगत नाही. 58 ते 59ला रिटायर होतो. या कुठंतरी एखादा रिटायरमेंटला आलेल्या फंडातनं एखादा बंगला बांधायचा, आणि सत्यनारायण पूजा व्हायच्या अगोदरच अटॅकनं. आणि म्हणून माणसाला राहाय बी मिळत नाही. 60 वर्ष वय माणसाचं साधारणतः राहिले. आता धकाधकीचं जीवन झाले. तुमचं 40 झाले, 50 झाले. आता राहिले ती 10-5 वर्ष, त्यातली बी निमी झोपण्यात जाणार आहे ती. नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्यादे. आता तुमची राहिली ती समजा 10 मध्ये झोपण्यात 5 गेली, उरली 5. आता तरी हे आता काय देवधर्म करण्याचं वय आहे का? मला म्हणते हे कसं सगळं रिटायरमेंट झाल्यावर काय म्हणतात, हे देवा धर्माचा नाद कवा करायचा? हे रिटायर झाल्यावर. आणि मध्येच गचाकलाच म्हणजे मधी मेल्यावर तुझा काय भरवसा आहे? ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, सत्ता
अति नाही ग्रास गिरी सत्ता क्षणभंगुर हे जाय न करता ग्रास गिरी सत्ता अति नाही क्षणभंगुर हे जाय न करता ग्रास गिरी सत्ता अति चावलेला घास गिळू द्यायचा का न गिळू द्यायचा त्याच्या हातात आहे. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन. म्हणून भगवान परमात्म्याच्या सत्तेनं सगळं चाललंय. पण नाही हो, माणूस म्हणतं कसं माहितीये का, सत्ता संपत्ती आणि सौंदर्याचा अहंकार माणसाला होतो. मी माझेचा भ्रम डोक्यात बसलेला असतो आणि तो देहाला इतकं काही लालन पालन करतो की देहच मी हे असं म्हणू लागतो. देह मी हे सरे मग उरला उरे विठ्ठल. पण ते सरतच नाही. देह आणि देह संबंधे निंदावी इतर ती बंदावी शान शुकरे. पण नाही, देहाला इतका काय मानतो वडी हे तेव्हा म्हणतो माझ्यामुळे सगळं चाललंय, माझ्यामुळं घर जगतंय. हा मी नसतो तर उपाशी मिली असती. तू एकदा मरून बघ बावड्या, तू मेल्यावर सुद्धा जेवते ती काय. हा इतका छातीनं उर बडावतो, इतका अहंकार होतो माणसाला गर्वानं. तारुण्याच्या मध्ये न मानसी कोणासी सदा मुसमसी गुळा जैसा. अहो इतका माणूस गर्वात जातो, इतका गर्वात जातो की हे म्हणतो माझ्यासारखी बॉडी कोणाचे. बघितलं का माझं शोल्डर, ही बघितलं का माझं सिक्स पॅक, मी जिम मारतो जिम. 3 पैलवान एका हातात लोळवतो म्हणला. 3 पैलवान एका हातानं लोळवतो. अरे बेट्या तू 3 पैलवान लोळवतो पण कुणामुळे लोळवतो. त्यानं जर एकदा इथली फ्यूज उपसून घेतली, हृदयातला ठोका बंद पडला तर घरापुढे ॲम्ब्युलन्स वंग 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 करता ॲम्ब्युलन्स गोळा होते. त्या माणसं म्हणते ती कुठंपर्यंत आली बॉडी, काय म्हणते ती अण्णासाहेब काकासाहेब बाबासाहेब कोण म्हणत नाही, काय म्हणतं बॉडी कुठंपर्यंत आली या. आणि त्या भगवंताची सत्ता आहे. हे तुम्ही नास्तिक लोक म्हणतात आम्ही देव मानतच नाही. महाराज ज्यांची कर्मप्रधान वृत्ती झालेली आहे ते म्हणतात कर्मच पूजा आहे, कर्मच देव आहे, कर्मामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणतात. अरे पण तू कर्म कधी करशील, जगला तर करशील का न. तुम्ही जर समजा मेलेलं मोडं तिथं भिचीला टिकवून ठेवलं आणि त्याला म्हणलं म्हण रे आरती जय देव जय देव जय सुख करतात, मोड आरती करेल का. मड्याला म्हणलं जा वारी कर, जा करेल का वारी. किती बी तुम्ही मेकअप करा मड्याला, ते मड्याला शोभा देईल का महाराज. मग त्या मड्याला किंमत, त्या माणसाला देहाला किंमत कुठपर्यंत आहे. कर्म करतो मी, कर्मानं पर्वत पार करतो, कर्माने अमुक करतो, कर्मानं तुझ्या हृदयात भगवंताचा मुक्काम आहे म्हणून करतोय. एकदा भगवंतानं मुक्काम सोडला का शरीराची होय केवळ माती. अशा पद्धतीने नुसती मातीमोल शरीर होऊन जातं. म्हणून महाराज भगवंत हृदयात जोपर्यंत आहे, तुम्ही देवाला नास्तिक लोक म्हणतात आम्ही मानत नाही. अरे बाबानो, तुम्ही देवाला, देवाचं अस्तित्व माना किंवा न माना हा तुमचा प्रश्न आहे. पण देवानं तुम्हाला मानलंय म्हणून तुमचं अस्तित्व आहे. डबल वाक्य बोलतोय का. तुम्ही देवाचं अस्तित्व माना अगर न माना, पण देवानं अजून तुम्हाला मानलं या म्हणून तुमचं अस्तित्व आहे. नाहीतर घरापुढं गर्दी गोळा होती, पै पाहुणी भावकी गोळा करा होते लागती, पुढचा सगळा कार्यक्रम चालू होतो. म्हणून तरी पण माणसं लय कुडगी. हे आता मिळाय जन्म, खायचं पियाचं आयुष करायची, कोण बघाय आलंय परत. नरक मिळतोय का, स्वर्ग मिळतोय का, पाताळ मिळतंय का, काय मिळतंय, आम्हाला काय बघायचंय, आताच माझ्या हजा करून घ्यायची असं म्हणते ती माणसं. अहो महाराज, यम नव्हे, यमाचे दूत जरी पुढे दिसले ना तर भल्या भल्याची पॅन्ट ओली होती. वाक्य कळतंय का. यमाचे दूत, कारण ते कसे असतात, मारी ती झाडी ती मारी ती झाडी ती मारी
यमाच्या दूतांना अकराळ विकराळ सुळदात दाढा असतात, लालबुंद डोळा असतात आणि हातात फरशी खोराड आणि भालभरचा असतात आणि लालबुंद लोखंडाचा असा गोल खांब असतो. उघड्या अंगानं त्या खांबाला मिठी मारला होतात नरकामध्ये. किती गार वाटेल हो, फ्रीजमध्ये गेल्यासारखं वाटेल का? कसं वाटेल? मग ते म्हणतो अहो मला नका, माफ करा की व मला नका, ह्या काचवरनं बरच्यावरनं चालला होतात, खेड्यावरनं काय गोड वाटेल खेड्यावर चालला लावल्यावर. उघड्या अंगानं लालबुंद खांबाला मिठ्या मारला होतात नरकात. हासीपत्र थरू खैराचे इंगळ, हासीपत्र थरू खैराचे इंगळ, निगतील ज्वाल तैल पागे, निगते ज्वाल खरगाची इंगळ म्हणजे कळलं का? असं लालबुंद इंगळातनं चालला होते ती आणि अंगाचं मांस काठीवच्या जागेवर चमडं फक्त काढते ती. काय गोडगुद गोले होते असतात आहे का नाही? मग ती जीव तिथं का म्हणतो दया करा हो, याचना करतो, मला क्षमा करा, नका असं करू. यमाचे दूतानी यम म्हणतात मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर. हे बाबा आमच्या पशी बशीला चालत नाही, आमची नोकरी जाईल. यम आमचा बॉस आहे, यमाचा आम्ही सेवक आहे. आम्ही जर आमच्या कर्तव्यात कसूर केली तर यम आम्हाला जित्ता फाडील. बरं यमानं जर नाही केलं, यमानं एखाद्या आतल्या अंगानं वशीला घेतला तर यमाचा सुद्धा बॉस काळाचा महाकाळ भगवान शंभू महादेव परमात्मा ते सोडतील का यमाला? यम म्हणणार तुमच्यासाठी मी शाखा काढू, मी माझी नोकरी वाया घालवणार नाही. मग ते पाया पडतं नकावं नकावं. मग चित्रगुप्त म्हणतो बाळा तुला जसं आता पाया पड वाटते, दया करू वाटते, भीक मागतोय दयाची. जेव्हा जिवंतपणी उकळत्या पानात उपाट्या पाकाची कोंबडी टाकलीस तवा नाही तुला दया आली. तिची दया तुला तवा नाही आली, मग तुझी दया आता आम्ही का करू? विठाला विठाला हो. एवढं सांगून बी तुकाराम महाराजांना प्रमाण देऊन बी अरे मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहु. ते म्हणतात हे बघितला यम, आम्ही तुम्ही किती बी सांगा आम्ही नाही तुमचं ऐकणार. मग तुकाराम महाराज संत शांती ब्रह्म नाथ महाराज म्हणले हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा कळ बांधून नेहीन, सरत शेवटी बा कळ बांधून नेहीन, सरत शेवटी बा. हे गजनार्दनी आमचे काय बाजाईना, आमचे काय बाजाईना, आमचे काय बाजाईना. पिंगळा 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 माधवारे बोल बोली तो देखा, पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोल बोली तो देखा, पिंगळा माधवारे पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा, पिंगळा माधवारी. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी. आवाज द्या लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटक्याने बोलू आता वर्तमान कोटे, लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे, लटक्याने बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटक्याने बोलू आता वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग बाई, पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा दागड निघाग, 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 अवघा दागड निघाग. करुणी उचित करुणी उचित प्रेम झाले हृदयात. तो हम आ गया प्रेम नगरा बारे,
बोलवले भजले राजा देव कराते वारी हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी पिंगळा माधवारे बोल बोली तुरे का पिंगळा माधवारे माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी म्हणून आता तरी ऐका, हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल असं व्हायला. संतांच्या घरी देवाला जायला लागत नव्हतं. हे देवाच्या घरी संतांना जावं लागत नव्हतं. देवच संतांच्या घरी चालत येत होता. कारण का? परितयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे जिथं माझं नामस्मरण जिथं कीर्तन सुरू आहे माझं गुण जिथं गायलं तिथं मी उभा असतो असं कोणी सांगितले? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सांगितलं. आणि असा भगवान परमात्मा संतांच्या घरी यायचा आणि संतांच्या नुसता घरी येऊन बसत नव्हता खटल्यावरती. संतांच्या घरी येऊन गड्यासारखं चाकरीच्या गड्यासारखं काम करायचा. साधूपाशी देव कामधंदा करी देव कामधंदा करे देव कामधंदा साधुपाशी देव कामधंदा करे साधूपाशी देव कामधंदा करी वरी पितांबरी हरीच्या साधुपाशी देव कामधंदा करे वरी पितांबरी जय साधुपाशी देव कामधंदा करे हे माधवारी संता साधू संतांच्या घरी देव कामधंदा करायला यायचा. राबाच्या चाकरीच्या गाड्यावर म्हणे संतांना देवाला बोलवावं लागत नाही. देव आपोआप व्याकुळ असायचा म्हणजे कधी संतांच्या घरी जाईल त्याचं. आणि आपल्यासारख्यानं भगवंताची खरी भक्ती नाही केल्यामुळं देवाच्या जरी आपण देवळात गेलो तर देव जागा सोडून जायचा. वाक्य कळतंय का? संतांच्या घरी देव न पत्र पाठवता न बोलवता घरी यायचा आणि नुसता घरी येऊन बसायचा नाही. नीच कामे करू लागायचा. नीच कामे धुणं धुवू लागायचा. बाळुती धुवायचा. एका भक्ताची तर लंगोटी धुतली माझ्या भगवंतानं. संत सावतामाळी महाराजांच्या घरी कामधंदा भगवंत करू लागायचा. महाराज संत चोखामेळा महाराजांच्या पत्नीच्या बाळंतपणाचं काम भगवंतानं केलं. साधूपाशी देव कामधंदा करी. त्यांच्या देव घराला भक्ती सन्माने पूजेला. संतांनी भक्ती सन्माने पूजेला होता. आणि म्हणून महाराज असा भगवंत आपल्या सुद्धा घरी यायचा असेल असा संतांच्या घरी आला. मग संतांच्या घरी आल्यावर त्याचं स्वागत कसं केलं? संतांच्या घरी काय असते? सदैव हरिनाम. वैष्णवा घरी सर्व काळ सदा रणजनती टाळ सदा झनझनती टाळ. संतांच्या घरी सदैव रामनामाची धून चालू असते. तेथे रामनाम होईल श्रवण. राम नाम होईल श्रवण. राम नाम होईल श्रवण.
अशा ठिकाणी भगवंताच्या घरी गेल्यावर काय होतं, संतांची पंगत असते, त्यांच्या घरी आलेले पाहुणे सुद्धा भगवंताचे भक्तच असतात आणि सदैव त्या ठिकाणी द्विज ब्राह्मण आणि संत एकत्र येतात, ते देवाच्या घरी येतात, संत तिथं एकत्र येतात आणि असेच पाहुणे संतांच्या घरी हजर असतात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. पाहुणेर घरासी पंगती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगते पाहुणेर पंगती पाहुणेर पंगते पाहुणेर पंगते संत द्विज वृणे शोभती संत द्विज वृणे शोभती पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती संत द्विज शोभते संत द्विज वृणे शोभते पाहुणेर पंगती पाहुणेर पंगती देव घरा यायचा असेल तर काय केलं पाहिजे? न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घर नारायण सुखे तो घर नारायण नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास वनांतरा. आता सायास करायला लागत नाही, वनांतर भटकावं लागत नाही, देव घरी येतो, सुखी येतो घरा नारायण, म्हणजे स्वतःवरून घरी नारायण येतो. पण कधी त्याच अभंगामधल्या पहिल्या चरणात सांगितलंय, काय सांगितलंय? नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा. आता मुद्दा कळला. सुखी येतो नारायण घरी कधी, तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घर नारायण. पण कशामुळे येईल? नाम संकीर्तन साधन पैसोपे पहिल्या चरणात. दुसरं चरण न लगती साया जावे वनांतरा. पण एखादा म्हणा मी नाम घेतोय माझ्या घरी काही ना झालाय, तर त्याची रीत आहे नाम घेण्याची. ती नाम घेण्याची रीत कुठली आहे माहिती आहे का? ठाईच बैसोनी कराये चित्त. पुढे मात्र सांगितले मी आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळ न लगती सायास जावे वनांतरा. हो, एकाचा मगात 3 वर्म सांगितले.
पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण. ही गोष्ट समजत नाही आणि उगाच म्हणतोय मी 10 वर्ष झाली माळ घालून राम राम म्हणतोय माझ्या घरी देवीना. कसा येईल तुझं वर्ण होतंय मळमळीनं, तळमळीनं कर की बेट्या. विठाला विठाला आता ज्यामुळे देव घरी येतो ते आपण आता सगळ्यांनी इथं करायचं का सगळ्यांनी? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हात वरती करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. आवाज विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. आता सर्वांनी भजनात दंगवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रकुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. या या लवकर घ्या. रखुमाई रखुमाई हाराना हार हाराना देव आला घरा भक्ती सन्माने पूजिला. पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. असे संत शोभतात. संतांच्या घरी असेच भक्त येतात कारण त्यांच्या घरी देव आलेला असतो. आणि देव घरी आल्यानंतर संत पंगत झाल्यानंतर त्या ठिकाणी भक्त मंडळी एकत्र जमल्यानंतर देव आणि भक्त ज्या ठिकाणी एकत्र असतो त्याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. हे देव आणि भक्त संगत आल्यावर एकत्र आल्या दुसरं काय होणार हो? देवाचा हरिनामच होणार आहे. मग काय होतं? पुढे आरंभुनी कथा. जिथं देव आणि भक्त एकत्र येतात तिथं देवाची कथा कोण म्हणू लागतं? देवाचे भक्त काय म्हणतात? पुढे आरंभुनी कथा. आणि तिथं काय असतं या? जे नको तिथं तिथं असतं का? जे पाहिजे ते असतं. काय असतं सांगा बरं? बुका माळा गंधाक्षता. गंध गोपीचंदन अक्षता आणि बुका आणि तुळशीच्या माळा ह्या ठिकाणी असतात. आजकाल माणसाला सगळ्यात जास्त भ्या कशाचं वाटत असतं सांगा बरं? रोगाचं, यमाचं. महाराजांनी उत्तर बरोबर दिलं. आजकाल सगळ्यात जास्त माणसाला कशाच भ्या वाटतं माहिती आहे का? तुळशी माळेस सगळ्यात जास्त भ्या वाटतं. म्हणून महाराज या ठिकाणी खाडे परिवारानं हरिनाम संकीर्तनाचं आयोजन करून सर्व. आज खरं तर अष्टमीचा दिवस आहे. लोक यात्रेमध्ये गुंतले आहेत. येणार नाही असं कोण वाटलं पण महाराज या ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या घरानं जपलेली माणुसकी याच्यामुळं आज एवढा मंडपामध्ये सुद्धा जागा बसाय पुरली नाही. एवढी सर्व श्रोतेसज्जन मंडळी आली. सर्वांच्या चरणी मी दंडवत करतो. एवढी लोकं आली कारण त्यांचा स्वभाव मी बघितला आहे लहानापासून. यांच्या घरात आम्ही TV बघा यायचो पहिलं.
तर महाराज कधी आम्हाला टी व्ही बघा आले म्हणून कधी हाकलून काढलं किंवा बघा येऊ नका, कामधंदा काय आमच्यात आहे का नाही असं कधी बोलले नाही ती. आणि एवढंच व्यक्तिमत्व गावात तुम्ही सर्वांनी बघितले, पाराच्या काठ्यावर कधी असायचे. कैलासवासी दशरथ गुंडाखाडे दादा कधी बी तुम्ही बघा पाराच्या काठ्यावर बसले असताना एखाद्या लहान पोराने बी सांगावं की आम्हाला शिवी दिली म्हणून. कधीच कोणाच्या त्यांच्या तोंडात कधी शिवी नाही आली. अत्यंत मृदू, अत्यंत प्रेमळ, अत्यंत मायाळू स्वभाव. म्हणून आज खाडेपरावरती चांगले संस्कार झाले. त्यांची नातवंड चांगल्या पदावर गेली, चांगल्या ठिकाणी कामधंदा करू लागली, संस्कार चांगलं झालं गावात त्यांची चांगली. कधीच चुकीचं पावलं त्यांचं पडलं नाही. म्हणून महाराज संस्कार अशा पद्धतीनं असावं हे दादांनी दाखवून दिलं. दादांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे, त्या ठिकाणी सरजाबाई खाडे, त्यांची 2 चिरंजीव आहेत, त्यानंतर 2 सुना आहेत. सर्व नातवंड असा परिवार आहे त्यांचा, मोठा परिवार आहे, सुनाबाळ आहेत. आणि यांनी या ठिकाणी हरिनाम संकीर्तनाचं आयोजन केलं. महाराज आपल्या आजोबा असो वडील असो, ह्या वडीलधाऱ्या माणसांच्या बद्दल संतांनी सुद्धा सांगितले, लय काय तुम्हाला त्यांना कपडे प्रत्येक वर्षी आणाच असं बी नाही जमलं तरी चालते. रोज त्याला बासुंदी गुलाबजाम जेवाय घाला नाही जमलं तरी चालते. तुमचं झुंका भाकरी असली तरी चालते. फक्त आपले आजी आजोबा, आपले आई वडील यांच्या डोळ्यात पाणी येईल असं त्यांना कधी वाईट बोलू नका. एवढंच त्यांची अपेक्षा असती, दुसरी काय नसती. कुठल्या आजाला, कुठल्या बापाला, कुठल्या आईला वाटतं बी माझ्या लेकराचं वाटोळ व्हावं. पोरगं चुकून कुठेतरी एखाद्या परीक्षेत पास जरी झालं तरी बाप अख्ख्या गावातनं साखर वाटत हिडतो, बिना चपल्या पायात न घालता अनवाणीच. बाप कधी दाढी करत नाही, दाढीचं पैसे वाचवतो, केस कापायचं पैसे वाचवतो. माझ्या पोराच्या शाळेच्या परीक्षेची फी भराय मला पैसे होते. आंघोळीचा साबण संपला तर बाप काय करतो, दुकानात जाऊन दाढी न करता आंघोळीच्या साबणानं काय करतो, दाढी करतो, कारण 4 पैसे वाचावं. चपल्या तुटल्या तर त्याच चपल्या सांधून डबल घालतो 10 रुपयात. पण पोरासाठी 500 रुपयाचा सँडल बाप आणतो. स्वतः यात्रा आली, यात्रेला कपडे थोडंच घेत नाही. पत्नी म्हणते, अहो गेल्या बारीने तुम्ही घेतलं नव्हतं, ह्या बारीला तरी घ्या. असू दे, माझ्या पोराला 3000 ड्रेस आणला, माझं समाधान झालं, बाद झालं. मग एवढी बापाला आपल्या प्रकाराबद्दल कळवळ असतो. आणि अशा बापाला वाईट बोलून त्याचं मन दुखवायचं नाही. नाही तुम्ही त्याला कुठं पंढरपूरला काशीला नेऊ नका, नाही नेऊ नका, नाही नेलं तर चालतं. या गेलं तर चालतेच आहे, पण नाही न्यायचं आलं तरी चालेल. पण हिथंच आईबापाला कधी दुखवायचं नाही. तुम्हाला एक बोलू का माऊली, आईबापाची चप्पल जोपर्यंत दारात आहे का नाही, दारात म्हणजे बाप हयात असल्याचा पुरावा आहे. ज्याच्या बाप हयात आहे ना, गावातलं कोण वाकडं बोलत नाही. पोराला वाटतं माझ्या दोन्ही दंडात ताकद आहे. पण एकदा बापाचं क्षेत्र डोक्यावरनं हरपलं का नाही, दारात चप्पल दिसायची बापाची बंद झाली का महाराज, गाव डोक्यावर पर्वत कोसळल्याने वाटतं. ज्याचा आईबाप वारले त्यालाच कळतं. पण एवढी गंमत एक मोठी शोकांती काय, आई वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत कळतच नाही. ज्यावेळेस आईबाप निघून जातात ना मग तेव्हा कळतं, बाबा असतं तर बरं झालं असतं, ताती असतं तर बरं झालं असतं. आज मला समाजात भावभावकीत मान खाली घालायला लागली असती, मला कोणी खेकासलं नसतं, बापानं हितनं धुडकून मागायला लावली असती. हे परत पोराला कळतं, परत पुरीला कळतं. म्हणून का नाही, आई वडिलाच्या मायेची, बापाच्या प्रेमाच्या सावलीची किंमत जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत केली पाहिजे. महाराज बाप दारुडा असू द्या, गंजका असू द्या, गांजाडा असू द्या, त्या बापाला कधीच आरकार करायचं नाही. कधीच उलट बोल, त्यानं 4 शिव्या दिल्या तरी प्रेमानं घ्यायच्या. माझा बाप आहे म्हणून शिव्या देतोय, बाप मेले मला कोण शिव्या देणार आहे. म्हणून त्याच्या शिव्या देण्यात बी समाधान असते. महाराज सदैव बाप काय करतो, कार्ट्या उन्हात खेळायला जातो, बॅट बॉल बाप खवळतो. कार्ट्या त्या ठिकाणी गेलाच पिक्चर बघायला बाप खवळते, मॅच बघायला गेलाच बाप खवळते, परीक्षेत चांगली मार्क पडले ती बाप खवळते. बघल तेव्हा बापच रागानं डोळं मारक्या बैलावानी बाप बघते. म्हणून पोराला वाटतं आई घरात गेलं का लाडू देतीया, आई घरात गेलं का गुलाबजाम देतीया. बाप बघल तेव्हा मारक्या बैलावानी रागानं बघते, बापच राक्षस आहे, बापच रावण आहे. ही भूमिका कोणाच्या मनात होती, पोराच्या. लहानपणापासून आई काय करते, रडायला लागलं नकाव मारू घेते जवळ, आज जाऊन त्याला थांब तुला गोड खाय देते. मग आई माया करते, त्यामुळे आई चांगली वाटते. आणि बाप खवळतो म्हणून बाप वाईट वाटतो. पण बाप का खवळतो ही पोरानं जर ध्यानात घेतलं ना, आयुष्यात कधी बापावर पोरग रागाला येणार नाही. महाराज तुम्ही गाडी वेगानं पळवता 80-90 का पळवता, बघल तेव्हा बाप ब्रेक सारखा अडथळा ब्रेक करायला आडवा येतोच पोराला वाटतं. अहो पण मला सांगा 80च्या स्पीडनं गाडी का पळती, तिला ब्रेक आहे म्हणून. तसा बाप रूपी ब्रेक आहे जीवनामध्ये, म्हणून आपली गाडी योग्य दिशेनं जाते आणि सुसाट कुठतरी जाऊन ऍक्सिडेंट होत नाही. म्हणून गाडी चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून चांगलं वळण लावणारा ब्रेक नावाचा बाप, ब्रेक तो आहे म्हणून महाराज आपल्या जीवनाला किंमत आहे. नाहीतर वळण बिघडलं
महाराज एका मुलानं फक्त वांग चोरलं, बापानं खवाळलं नव्हतं तर महाराज काय झालं, ती पोरग परत सायकल चोरू लागलं, परत मोटरसायकल चोरू लागलं, परत 4 चाकी मर्सिडीज चोरू लागलं, परत हेलिकॉप्टर बी चोरून घेऊन गेलं आणि त्याला इतक्या गुन्ह्याचा तपास एकदम आला आणि त्याला सजा झाली, तुला मरेपर्यंत फाशी शिक्षा. एकदा म्हणला परत मला आई वडिलाचं दर्शन घ्यायचे म्हटला, शेवटची इच्छा विचारल्यावर कान ठळ्यात लावली त्यानं आई वडिलाच्या, कार मारला आम्हाला तुझं दर्शन घ्यायला आलोय. मी जेव्हा पहिल्यांदा वांग चोरलं दुसऱ्या वावरातला तवाच कानठाळी माझ्या लावलेस तर मी आज फाशीवर गेलो नसतो. म्हणून महाराज बाप रूपी भेक जीवनात आहे म्हणून चांगलं संस्कार लागतात. आणि महाराज उन्हात तानात किती बेकार ऊन लागते, कधी कधी मला आता वाटतं ही गावड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून माणसं कामं करते, महाराज किती ऊन लागत असेल. 2 मिनिटं उन्हात गेलो तर उष्माघातात झटका होती माणसाला. 44 डिग्री तापमान गेले महाराज, 44 डिग्रीवर. आणि अशा उन्हात तानात काय काय मजूर काम करतात आपल्या लेकराचं भलं व्हावं. महाराज बाप कोणासाठी कामधंदा करतो, बाप 1 रुपया कमवतो, 1 पैसा कमवतो आपल्या लेकरा बाळाचं आपल्या बायका पोराचं जीवनामध्ये त्यांचं उपजीविका भागावी. आणि बापाचा स्वाभिमान मोठा आहे महाराज, लक्षात येते का. बाप स्वाभिमानी वाना त्याचा कन खर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप साठवितो अश्रू, लोक म्हणते ती बाप कधी रडतच नाही, आयच रडती माझं लेकरू माझं बाळव माझा पिंटू. पण बाप डोळ्यात अश्रू साठवतो किंवा घरात जाऊन गपचिप रडतो, पण जगा सगळं रडत नाही. मी रडलो तर माझं घर कच्च. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. 10 लाख लग्न खर्च करतो पण लेक नांदाय जाताना बाप टाकडासा रडतो. किती वेळा काढायच्या काळजा असू द्या. घर बायकोनी मुले यांना जगविण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. आणि असा बाप जेव्हा रानात काम करतो ना, टिकावानं पाईपलाईन फुटली खालतो ना, तेव्हा त्याचं जे हृदय धापा मारतं ना, ती पोरानं बघितलं तर पोरग रात्री 2:30 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसणार नाही. पाट कधी 10ला उठणार नाही, पाट 5लाच उठून बापाला तुम्ही खांदा मी माती काढतो उचलून असा पोरगा म्हणणार. नाहीतर पोरगा 2:30 पर्यंत मोबाईल बघते, पहिलं 2 GB 12 वाजेपर्यंत संपते, पुढचं 2 GB 12 वाजल्यापर्यंत जर बाप खावतो अरे कार्ट्या झोपला नाही का अजून, होय होय झोपतो, घेतो गागावून हात मोबाईल चालू ठेवतो. पुन्हा जेव्हा ती 2 GB संपल्यावर तोंडावर मोबाईल पडतो 2:30 वाजता पाठ, तेव्हा ह्याला झोप येते. आणि मग तो कसा बापाची पाईपलाईन फुटली म्हणून पाईपलाईन लिकेज काढायला झालं. बाप एकटाच पाठ 5 वाजता उठतो, टिकाव फावडं घेतो, काना पाईपलाईन खांदतो आणि खांदून झाल्या महाराज चिखलाचं गोळं बी ओला असल्यामुळे त्योच काढतो, खांदतो बी त्योच, शेवटी पाईपलाईन लिकेज काढतो. आठवड्यात नाही एकदा पाण्याची पाळी येते, ही जर गेली तर पुन्हा 8 दिवस माझ्या पिकाला पाणी नाही. असा धावा टाकणारा बाप जेव्हा घरी येतो घामानं डबा दिला असतो. अशा बापाच्या उरामध्ये किती माया आहे की आपल्या लेकरानं ध्यानात ठेवली पाहिजे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा इको दे गाडा कला मोठ्यामध्ये असू जरी कनावा कला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लय अवघडाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघडाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम फुलं वाटायला गेलं. वाट अशा पद्धतीनं बरोबर 12 वाजलेले आहेत. आज अष्टमीचा दिवस आहे आणि आज पर्व काळाचा दिवस असा की महाराज मला वडिलांनी आमच्या सांगितलं, गेल्या वर्षी भगवान नाथबाबाची पालखी त्यांच्या हातानं महाराज पालखीला हात लागून पालखी मंदिरात पोचली. शेवटला भगवंताची पालखी बघून निवांत भगवंताची पालखी दर्शन घेऊन घरी येऊन सुखवाशी कोणाची त्या ठिकाणी सेवा न घेता सुखवाशी त्यांचा जीव भगवंताच्या चरणास विलीन झाला. महाराज असं पुण्यामुळे मरण येतं बरं का, पापामुळे मरण येत नाही असं. म्हणून तुम्ही त्यांची आठवण कधीच दुःख मानून घेऊ नका, कारण त्यांनी ज्याच्या चरणी आज कीर्तनाची सेवा पार पडली. त्यांना कुठं ना कुठंतरी सद्गती प्राप्त व्हावी. त्यांच्या घरातील सर्व माणसांनी आम्ही तुम्हाला आता विनंती करतो, आरती करण्यासाठी पुढे यायचं आणि सर्वांना फुलं मिळालेली आहेत. अभंग या ठिकाणी 3 चरणाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडला. शेवटला निळा म्हणे ब्रह्मानंदे, निळा म्हणे ब्रह्मानंदे, नाचती उभयता आनंदे. असे भक्त आणि भगवंत देवाच्या प्रेमात देवाच्या नामात आनंद देहभान विसरून नाचतात. हे अभंगाच्या शेवट चरणा सांगितलं. निळामणी ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे, बापुनी रंगले बावनी रंगले उत्तम अशी साऊंड सिस्टीम दिलेले काळूबाई साऊंड सिस्टीम माळवे पळशीकर त्यांना धन्यवाद. धन्यवाद. संत सेवा हरीचा कावा या यूट्यूब चॅनलवरती सदरचे कीर्तन रेकॉर्डिंग झालं ते चंद्रकांत जाधव गुरु जाधव यांना धन्यवाद. तसेच सर्व आलेले गायनाचार्य हरिभक्तीपरायण चंद्रवनजी महाराज लांडगे आटपाडकर, हरिभक्तीपरायण लक्ष्मी महाराज सुतार मनकर्णवाडीकर, हरिभक्तीपरायण तुषार महाराज गाडे वारुगडकर. महाराज ही यूट्यूबला नव्हे, खानदेश जळगाव मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घालून आलेली माणसं आहेत. तसंच विनेकरी महाराजांच्या दंडवत पेटी मास्तर महाराज, मृदंगमणी हरिभक्तीपरायण गणेश महाराज देवकुळे, सदाशिवनगरकर हरिभक्तीपरायण सचिन महाराज सूर्यवंशी डाकणीकर, हरिभक्तीपरायण छगन महाराज ओंबाशे डाकणीकर, हरिभक्तीपरायण तानाजी महाराज खाडे टेलर, तसेच हरिभक्तीपरायण रामभाऊजी महाराज खाडे, हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज नागरे, हरिभक्तीपरायण पाटकर यांना सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. काया वाचा म्हणे माझ्याकडनं एखादा शब्द चुकला असेल तर तुम्ही एक लहान लेकरू समजून मला तुम्ही क्षमा करावी. करविले तैसे केली कटकट वाकडे का नीट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते ऐकतोन जय विठ्ठल जय विठ्ठल. आरती खाली ठेवा, आरती खाली ठेवा. नाही वंचारिला दे कान में आंगुला फुल गया आता छाया पैकी करा क्षमा करा. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी वाढ वेळ झाला बुबा पांडुरंग सकाळी विठुआ माती पावला वाढ वेळ झाला बुबा पांडुरंग कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता घ्या आरती आरती घ्या आरती ज्ञानराज